उद्योग का फेल होतात. मित्र, उद्योग, मशीन, बिझनेस किंवा फॅक्टरी हे फेल होण्याचे 3 रिझन्स असतात. एक डिझाईन फेल्युअर आहे, दुसरा आहे ऑपरेशनल फेल्युअर, तिसरा आहे ऍक्सिडेंटल फेल्युअर. म्हणजे तुम्ही डिझाईन चांगलं केलेलं आहे, डिझाईन मध्ये ते फेल होणार नाही, पण ऑपरेशन मध्ये होऊ शकतं. ऑपरेशन चांगलं आहे पण ऍक्सिडेंट मध्ये फेल्युअर होऊ शकतं. तर व्हॉट आर दीज 3 डिफरंट फेल्युअर्स? डिझाईन फेल्युअर उद्योगामधलं. मला एक मित्र माहिती आहे माझा, त्याने प्रोजेक्ट डिझाईन केला त्याचा रिअल इस्टेट रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, आणि त्याने काय केलं की त्या प्रोजेक्ट मध्ये आता काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे म्हणून एक नदी फिरवली, आर्टिफिशियल रिव्हर. आता आर्टिफिशियल रिव्हर खोदणे, आर्टिफिशियल रिव्हर मध्ये पाणी आणणे आणि ते पाणी सर्क्युलेट करणे, त्याच्यासाठी पंपिंग, हे एवढं कॉस्टली झालं की प्रोजेक्ट बिकेम अनव्हायबल. हा झाला डिझाईन फेल्युअर. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट डिझाईन जे आहे तेच फेल्युअर आहे, ते चालू शकणार नाही. ऑपरेशनल फेल्युअर प्रोजेक्ट मध्ये का होतात? तुम्ही पैसा बिझनेस मध्ये येतो आणि जातो, पण दुसरीकडे जर वळवला, लोक वळवतात. म्हणजे बिझनेस मधला पैसा आला, शेअर मार्केट मध्ये टाकला, शेअर मार्केट कोलॅप्स झालं, बिझनेसचा पैसा गेला. क्षमतेपेक्षा जास्ती काम घेणे, ओव्हर ट्रेडिंग. तुमची 10 किलो उचलण्याची क्षमता आहे, तुम्ही 50 किलो उचलायला गेले, तुम्ही कोलमडणार. आणि निष्काळजीपणा, हे 3 मुख्य कारण आहेत ऑपरेशनल फेल्युअर होण्याचे. आणि ऍक्सिडेंटल फेल्युअर होण्याचे कारण काय आहेत? बरेचदा असं होते की राजकीय किंवा कोणाचा तरी हस्तक्षेप तुम्हाला आडवा येतो, नियम बदलतात, पॉलिसी चेंज होते, असे काही बदल झाले, कधी अपघात होतो, आणि हे 3 प्रकारचे ऍक्सिडेंटल फेल्युअर. तर बिझनेस फेल होऊ शकत नाही. फेल्युअरचे रिझन्स आपण समजून घेतले पाहिजेत, म्हणून फेल्युअर अनालिसिस केलं पाहिजे.